तुम्ही कधी असा विचार केला आहे का? काही लोक खोलीत प्रवेश करताच सर्वजण त्यांच्याकडे आदराने पाहतात. त्यांचं प्रत्येक वाक्य लोक लक्ष देऊन ऐकतात. कोणी त्यांना कमी लेखण्याची हिंमत करत नाही. आणि दुसरीकडे काही लोक कितीही चांगले असले, कितीही मदत करणारे असले, तरी त्यांना कोणी गंभीरपणे घेत नाही. का? कारण या जगात चांगला माणूस असणं आणि आदर मिळवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लोक तुमच्यावर प्रेम करतीलच असं नाही, पण ते तुमचा आदर नक्की करू शकतात जर तुम्ही काही नियम पाळले तर. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 12 शक्तिशाली नियम सांगणार आहे जे तुमचं व्यक्तिमत्व इतकं मजबूत करतील की लोक तुमच्याशी बोलताना दोनदा विचार करतील. आणि शेवटचा नियम हा इतका प्रभावी आहे की तो समजला तर आयुष्यात कोणीही तुम्हाला सहज वापरू शकणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नियम क्रमांक 1, स्वतःचा आदर करा. लक्षात ठेवा, जो स्वतःचा आदर करत नाही त्याचा आदर जग कधीच करत नाही. बऱ्याच लोकांची सवय असते सगळ्यांना खुश ठेवण्याची. कोणी काहीही बोललं तरी ते हो म्हणतात, कोणी अपमान केला तरी ते शांत राहतात, कोणी त्यांचा वेळ वाया घालवला तरी ते काहीच बोलत नाहीत. हळूहळू लोकांना वाटू लागतं हा काही बोलणार नाही, आणि तिथूनच तुमच्या आदराची किंमत कमी व्हायला सुरुवात होते. स्वतःचा सन्मान करणे अहंकार नाही, तर स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं. आजपासून स्वतःला विचारा, मी स्वतःशी जसा वागतो तसाच इतरांनाही माझ्याशी वागू देतो का? जर उत्तर हो नसेल तर बदल आजपासून सुरू करा. नियम क्रमांक 2, प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका. लोकांना वाटतं सगळ्यांना मदत केली, सगळ्यांचं ऐकलं तर लोक आपल्यावर प्रेम करतील, पण वास्तव वेगळं आहे. ज्याला प्रत्येक वेळी हो म्हणायची सवय असते त्याला लोक गरजेपुरतच आठवतात, आणि गरज संपली की त्याची किंमतही संपते. कधी कधी एक ठाम नाही 100 खोट्या हो पेक्षा जास्त आदर मिळवून देतो, कारण मर्यादा असलेली व्यक्ती लोकांना नेहमीच महत्वाची वाटते. नियम क्रमांक 3, शब्दांपेक्षा कृती मोठी असते. काही लोक सतत बोलत राहतात, मी हे करेन, मी ते करेन, मी खूप खूप मोठं काहीतरी करणार आहे, पण महिन्यानंतरही काहीच होत नाही. लोक अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणं बंद करतात. त्या उलट शांत राहणारी व्यक्ती जास्त बोलत नाही, पण जे बोलते ते करून दाखवते. आणि अशी माणसं लोकांच्या मनात कायमची जागा बनवतात. म्हणून स्वतःची जाहिरात करण्यापेक्षा तुमचं काम बोलू द्या. नियम क्रमांक 4, वेळेची किंमत समजा. ज्याला स्वतःच्या वेळेची किंमत नसते त्याला दुसरेही वेळ देत नाहीत. नेहमी उशिरा पोहोचणं, दिलेला शब्द पाळू न शकणं, काम पुढे ढकलणं, ही छोटी वाटणारी सवय तुमच्या व्यक्तिमत्वाला मोठं नुकसान करते. वेळ पाळणारा माणूस विश्वासार्ह वाटतो, आणि विश्वासातूनच आदर जन्माला येतो. नियम क्रमांक 5, प्रत्येक वादात जिंकण्याचा प्रयत्न करू नका. शहाणा माणूस प्रत्येक भांडण जिंकत नाही, तो फक्त योग्य लढाई निवडतो. काही लोकांना तुम्ही कितीही समजावलं तरी ते बदलणार नाहीत. म्हणून प्रत्येक वादात ऊर्जा खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर स्वतःवर असलेलं नियंत्रण आहे. आणि स्वतःवर नियंत्रण असलेली व्यक्ती नेहमीच आदर मिळवते. हे तर फक्त सुरुवात आहे. आतापर्यंतचे 5 नियम तुमचं व्यक्तिमत्व मजबूत करतात, पण आता पुढचे नियम तुमच्या आयुष्यातील नातेसंबंध, तुमची ओळख आणि लोकांच्या नजरेतील तुमची किंमत पूर्णपणे बदलू शकतात. विशेषतः 7वा आणि 12वा नियम. हे दोन्ही नियम समजले तर लोक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. नियम क्रमांक 6, कमी बोला पण प्रभावी बोला. मित्रांनो, या जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले जे सतत बोलत राहतात, आणि दुसरे जे कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा संपूर्ण खोली शांत होते. आदर हा मोठ्याने बोलणाऱ्यांना मिळत नाही, तर योग्य वेळी योग्य शब्द वापरणाऱ्याला मिळतो. प्रत्येक गोष्टीवर आपलं मत देणं आवश्यक नसतं. कधी कधी तुमचं मौन 1000 शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतं. लक्षात ठेवा, शब्द एकदा तोंडातून बाहेर पडले की ते परत येत नाहीत. म्हणून बोलण्यापूर्वी 3 प्रश्न स्वतःला विचारा. हे खरं आहे का? आणि हे आवश्यक आहे का? आणि यामुळे समोरच्या व्यक्तीचा आदर राखला जाईल का? जर उत्तर हो असेल तरच बोला. अशा लोकांचं प्रत्येक वाक्य लोक लक्षात ठेवतात. नियम क्रमांक 7, स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक तुमच्याशी तसं वागतात जसं वागण्याची परवानगी तुम्ही त्यांना देता. जर कोणी वारंवार तुमचा अपमान करत असेल, तुमचा वेळ वाया घालवत असेल, तुमच्या भावना दुखावत असेल, आणि तरीही तुम्ही शांत बसत असाल, तर त्यांना वाटेल याला काही फरक पडत नाही. पण जेव्हा तुम्ही शांतपणे सभ्य भाषेत स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करता तेव्हा लोकांना समजतं की ही व्यक्ती स्वतःचा सन्मान करते. मर्यादा म्हणजे भांडण नाही, मर्यादा म्हणजे स्वतःची किंमत जपणं. लक्षात ठेवा, जिथे मर्यादा नसतात तिथे आदरही टिकत नाही. नियम क्रमांक 8, तुमचं वचन म्हणजे तुमची ओळख.
लोक तुमचा चेहरा विसरतील, तुमचे कपडे विसरतील, पण तुम्ही दिलेला शब्द पाळला की नाही हे कधीच विसरणार नाहीत. आजकाल अनेक लोक सहज बोलून जातात, मी येतो, मी करतो, मी फोन करतो, आणि नंतर ते काहीच करत नाहीत. हळूहळू त्यांच्यावरचा विश्वास संपतो, आणि जिथे विश्वास संपतो तिथे आदरही संपतो. म्हणून जे शक्य नाही ते वचन देऊच नका, पण जे वचन द्याल ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा. लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवू लागले की तुमचा आदर आपोआपच वाढतो. नियम क्रमांक 9, इतरांचा आदर करा पण स्वतःला विसरू नका. आदर हा एकतर्फी व्यवहार नसतो, तो नेहमी दोन्ही बाजूंचा असतो. तुम्ही प्रत्येकाशी नम्रपणे बोला, लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत, कारण खरं मोठे पण पदात नसतं, ते वागण्यात असतं. पण इतरांचा आदर करताना स्वतःचा अपमान कधीही स्वीकारू नका. नम्रता आणि कमजोरी यात खूप मोठा फरक असतो. नम्र माणूस स्वतःचा सन्मान कधीच विकत नाही. नियम क्रमांक 10, यशापेक्षा चारित्र्य मोठं ठेवा. या जगात पैसा कमावणारे खूप आहेत, प्रसिद्ध होणारेही खूप आहेत, पण चारित्र्य जपणारे फार कमी आहेत. लोक काही काळ तुमच्या पैशामुळे प्रभावित होतील, तुमच्या यशामुळे टाळ्या वाजवतील, पण तुमच्या प्रामाणिकपणामुळे ते आयुष्यभर तुमचा आदर करतील. कठीण प्रसंगातही ते खोटं बोलू नका, फसवणूक करू नका, स्वार्थासाठी नाती तोडू नका, कारण एकदा चारित्र्यावर डाग लागला की तो धुवायला अनेक वर्ष लागतात. पैसा पुन्हा कमवता येतो, यश पुन्हा मिळवता येतं, पण हरवलेला विश्वास परत मिळवणं खूप कठीण असतं. आतापर्यंत आपण असे 10 नियम पाहिले जे तुमच्या व्यक्तिमत्वाला मजबूत बनवतात, पण आता उरलेले शेवटचे 2 नियम हेच या संपूर्ण व्हिडिओचे सार आहेत. कारण हे 2 नियम पाळणाऱ्या व्यक्तीला लोक फक्त ओळखत नाहीत तर मनापासून आदर देतात. मित्रांनो, या जगात सर्वात जास्त आदर कोणाला मिळतो माहीत आहे का? परिपूर्ण माणसाला नाही, तर दररोज स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवणाऱ्या माणसाला. जी व्यक्ती शिकणं थांबवते ती हळूहळू मागे पडते, पण जी व्यक्ती रोज नवीन काहीतरी शिकते, स्वतःच्या चुका मान्य करते आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करते, तिचं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत जातं. लक्षात ठेवा, लोक तुमच्या यशामुळे प्रभावित होतील, पण तुमच्या सातत्यामुळे तुम्हाला मनापासून आदर देतील. दररोज 1% जरी स्वतःमध्ये सुधारणा केली तर एका वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे वेगळे व्यक्ती असाल. स्वतःला विचारा, मी कालच्या स्वतःपेक्षा आज चांगला आहे का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. नियम क्रमांक 12, स्वतःची किंमत कधीच कमी करू नका. आणि आता या संपूर्ण व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा नियम, कधीही कोणाचं प्रेम मिळवण्यासाठी, कोणाची साथ टिकवण्यासाठी किंवा कोणाला खुश करण्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वस्त बनवाल त्या दिवशी जगही तुम्हाला स्वस्त समजू लागेल. लक्षात ठेवा, ही दुनिया त्या व्यक्तीचा आदर करते जी व्यक्ती स्वतःच्या तत्वावर ठाम उभी राहते. लोक येतील, लोक जातील, काही जण तुमच्यावर टीका करतील, काही जण तुमचं कौतुक करतील, पण जर तुमचा स्वाभिमान जिवंत असेल तर तुम्ही कधीच हरत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या निर्णयांचा आदर करा आणि ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्या मागे धावणं थांबवा. कारण हिऱ्याला स्वतःची किंमत सिद्ध करावी लागत नाही. ज्याला त्याची ओळख असते तोच त्याची खरी किंमत जाणतो. मित्रांनो, आदर मागून मिळत नाही, तो भीतीनेही मिळत नाही. आदर मिळतो तुमच्या विचारांमुळे, तुमच्या शब्दांमुळे, तुमच्या कृतीमुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वाभिमानामुळे. आजपासून हे 12 नियम तुमच्या आयुष्यात लागू करा. सुरुवातीला कदाचित काही लोकांना तुमच्यातला बदल आवडणार नाही, कारण ज्यांना तुमचा फायदा घ्यायची सवय होती त्यांना तुमच्या मर्यादा कधीच आवडणार नाहीत. पण काळजी करू नका, काळानुसार तेच लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहतील. कारण स्वतःचा आदर करणाऱ्या व्यक्तीला एक दिवस संपूर्ण जग आदर द्यायला शिकतं. लक्षात ठेवा, स्वाभिमान हा माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे आणि चारित्र्य ही त्याची खरी ओळख आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या, विचार बदलणाऱ्या आणि व्यक्तिमत्व घडवणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या लाईफ चेंजिंग समरी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या विचारासह. तोपर्यंत स्वतःचा आदर करा, कारण जग तुमच्याकडून शिकत असतं की तुमच्याशी कसं वागायचं. धन्यवाद.